नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. मी तुम्हाला छान असे पौष्टिक लाडू दाखवणार आहे, झटपट बनणारे आणि भरपूर दिवस टिकणारे. इथे मी सुकं खोबरं असं किसून घेतलं, सालीसहित किसून घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे. ते सगळं साहित्य आवडीनुसार घ्यायचं तुमच्या. अर्धा चमचा तूप टाकायचं. गॅसच्या सुरुवातीपासूनच मंद ठेवायची. आणि सुकं खोबरं मंद का ठेवायची तर रंग बदलायचा नाही, फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. काढून घेऊ आता. फक्त काही सेकंद असं गरम करून घेतलेलं. मिक्सरच्या भांड्यात आता हे सुकं खोबरं टाकून घ्यायचं गरम केलेलं. यामध्ये आता गूळ टाकायचा. हे मिक्सरला फिरून घ्यायचं. काढून घ्या आता हे. तर थोडीशी बडीशेप घेतलेली ती बारीक करून घेऊ. ओबड दोबड अशी बडीशेप बारीक करून घेतलेली. हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर चमचाभर तूप घेतलेलं तर गरम करून घ्यायचं. आता तूप गरम केल्यानंतर इथं खसखस घेतलेली, यामध्ये खसखस टाकायची. छान फुलल्यानंतर यामध्ये टाकून द्यायची. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर छान असे लाडू बांधून घ्यायचे. तर असेच हे सगळे लाडू बांधून घेऊ. छान असे लाडू तयार झालेले. नक्की बनवून ठेवा. सोप्या पद्धतीचे एकदम हेल्दी असे लाडू. कसे झाले तेही मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.